गोष्ट झाली ना की काय बोलू ते मला समजेना झालेले. नको जीव असं झालेले. कोणामुळे झाले सगळं? विनोद पाटलांनी बिल्डिंग बांधायला गेले तिथपासून हे झालेले सर्व. कुणी मला मदत नाही केली. मांडवालीला बसली तरी मला कुणी हेल्प नाही केली. कारण गरीबाला मदत करणारे ह्या जगात आहे नाही कोण. या विरारमध्ये तर आहेच नाही कोण. हर ठिकाणी गेली मांडवालीसाठी पण मला हेल्प नाही केली कोणी. ना आपल्यानी ना दुसऱ्यानी. काय काळजी नका करू, आम्ही तुम्हाला मदत करू. रडू नका. रोज या बँकेवाल्यांच्या धमक्या ऐकून ऐकून माझा जीव माझा कंटाळून गेलेला आहे. नको असं वाटायला लागलं मला आता. जीव कुठून विनोद पाटलांनी एक घर आहे ना मला दुकानाच्या बदलीला दिला होता ना, तर त्याच्यावरती ते मला देऊन दुसऱ्याला दिलं. मग त्याच्यावरती लोनवाले लोक मला येऊन त्रास देतात. आता आज मला बाहेर काढायला आलेले एक लोक आणि मी भरपूर काही पैसा याच्या मागे बर्बाद केला या लोकांमुळे. कोणच्यामुळे? या विनोद पाटलांमुळे. पोलीस वगैरे मदत नाही करत का तुम्हाला? पोलिसांना कंप्लेंट करून करून हैराण झाली. पोलीस इकडचे काहीच माझ्याकडे दखल दिलीच नाही. मी किती वेळा केस टाकली त्याचा काहीच निकाल लागलेला नाही. मग आता तुम्ही बेघर झालात? बेघर झालात म्हणजे खाली करायला आली तर बेघरच झाली ना आता. कुठे जाणार ना, काय करणार मी आता? खाली करायला सांगितलं तुम्हाला घर? खाली करायला सांगितलं. मग आता काय करणार तुम्ही? आता काय करणार? तुम्ही लोकांनी मला काहीतरी मदत करा. आता एक तर मच्छीचा धंदा करून पोट भरते आणि वरतून मतलब या लोकांनी असं सगळीकडून फसवलेलं आहे. फसवलं त्याच्यामुळे आज मी एवढी टेन्शन मध्ये आलेली आहे ना. जिंदगी माझी बर्बाद झाली. ना पैसा राहिला, ना हडका राहिला, ना माझी इज्जत राहिली. ह्या गोष्टी माझ्याबरोबर झाल्या त्याच्यामुळे मला भरपूर प्रेशर आलेलं आहे. पण आता तोच विनोद पाटील निवडणूक लढवतोय. आता लढवतात ते त्यांच्या मोठ्या सणासाठी करताय पण गायगरिबांसाठी नाही ना. गायगरिबांसाठी जर मदत केली नसती ना तर हे प्रकार घडले नसते. ह्याच्या आधीपासून मी सांगत होती. कारण का माहिती, जे काही असेल ते मिटवा, जे काही असेल ते मिटवा, कामधंदा करून आम्हाला पोट भरून दे. पण नाही, कारण गरीबाकडे वळलीच नाही ती लोक. शेवटी गरीबाची ही कंडिशन आली. आता तुमच्या नवऱ्याला काय पोलीस घेऊन गेलेत का? पोलीस घेऊन नाही गेलेले. नवरा माझा बाहेर आहे पण आम्ही आता घरी आहेत. आम्ही घरात असलेली माणसं कुठे जायचं कुठे ना राहायचं कुठे? तुम्हाला घर खाली करायला कोणी सांगितलं? घर बँकवाल्यांनी सांगितलं. बँकवाल्यांनी सांगितलं. तर ह्या कोण? ही माझी सासू आहे. कोणाची? तिला ते एवढं म्हणजे तुम्ही बुवाडची आई आहेत का तुम्ही? तुम्हाला का घर खाली करायला सांगितलं का? खाली करायला सांगितले. काय बोलले? मला काही एवढं बोलता येत नाही. बोलत तेवढी. मग आता तुम्ही बेघर होणार. कोणामुळे माहितीये तुम्हाला? मला काय याच्यातलं माहिती नाही. मी गावावरून आलेले आणि मला आता 15 दिवस झाले. एवढंच का दुसरं काही मी सांगू शकत नाही. घराचं बाहेर काढलेलं बाहेर का चालता येत नाही काय नाही. कारण त्याच्यावरती पत्ता वेगळा आहे. हा पत्ता वाचा ना मॅडम. हा पत्ता वाचा दिलेला या संदर्भात. पत्ता हा नाही, पत्ता वाचायला थांब ना. त्याला पत्ता वाचू द्या. पत्ता वाचा. होत आहे ना दादा. एक मिनिट. तुमची गणपती कुठे आहे? वोट आहे. गणपती कुठे आहे? गणपती आहे ना. गणपती लाईट मीटर वगैरे असेल ना. गणपती आहे ना. दादा तुम्हाला एक सांगू, याच्याशी फाईटिंग कुठं करायचं? DRT मध्ये. DRT मध्ये जायचं. बरोबर, राईट. आज मी माझं काम करणार. तुम्हाला काही अडचण नसेल तुम्ही नाही ना. आपल्याला अडचण काहीच नाही मॅडम. तुम्ही तुमचं काम ऐका ना. मी तुमच्या कामात आम्ही त्याच्यामध्ये मी सांगू शकते का तुम्हाला की ही प्रॉपर्टी तुमची आहे, यांची आहे का? तुमचं काम आहे. तुम्हाला कोर्टाने जे आदेश दिले त्याचं पालन मी करा. करणार. याच्यामध्ये मी सांगू शकते. बरोबर, राईट ना. आप कोर्टच्या वाटेने कोर्टात ऑर्डर आणले. मी उमेदवार बोलू का? विनोद पाटील मी तुझ्याशी बघा. बोलू का? आता तुम्ही कुणी नाही बोलायचं. मी एकटी बोलणार. जे होईल ते माझ्या बरोबर होईल. बरोबर. तुम्ही कुणीच नाही. मला हेल्प पण करू नका कुणी. हे आपण चाल बांधायला घेतली तिथपासून या सगळ्या रामायण महाभारत या लोकांनी मला एकदम थडकालाच बनवलं. माझ्याशी नव्हते पैसे. तुझ्या समोर मी आज मच्छी विकून भाजी विकून मी धंदा सांभाळून माझ्या पोराने मी सांभाळत होती. सोसायटीचं मी काय खाल्लं होतं की हे लोक माझ्या हात धुवून
बोलवले इकडे की या माझ्याकडे मांडवाली करा, जे माझ्याशी असेल ते तुम्हाला देईन, तुमच्याकडे काय माझं असेल ते मला द्या, पण तुम्ही माझ्याशी मांडवाली करायला आलात नाही. परस्पर दीपकला रूम तुम्ही विकून टाकलात, दुकानाच्या बदलीला तुम्ही दिलात म्हणूनसाठी मी राहायला आली, चावी दिलीत म्हणूनसाठी मी राहायला आली, बरोबर. मग मच्छी विकताना मी 2.5 लाख रुपये रजिस्ट्रेशनला मी तुम्हाला दिले, पण तरी सुद्धा तुम्ही तो रूम दीपेकच्या नावावर विकला, माझेच पैसे घेतले ना त्याच्या नावावर विकला, कारण 10 लाख रुपये तुम्हाला तिकडून मिळणार होते, माझ्याकडून मिळणार नव्हते, मला दुकानाच्या बदली येणार होते. मग असं का केलं? आणि आज ही माझी कंडिशन तुम्ही का आणली? माझ्याशी नव्हते पैसे, मी गरीब होती, तुमच्यासारखी पैसेवाली नव्हती, पण गरीबाची का कीव केली नाही तुम्ही लोकांनी? ना का थर्ड क्लास बनवली या लोकांनी मला? ना सोसायटीने मला हेल्प केली का नाही? विनोद पाटलांनी हेल्प केली का? तुम्हाला दया नाही आली की तुमच्या समोर या आमच्या चालीत 2001 सालामध्ये माझं पाऊल पडलं होतं, हे तरी तुला माहिती आहे ना? मग तिथपासून मी कशी जगत होती, काय करत होती, सगळं तुला माहिती आहे ना? आज लोकांच्या सांगोसांगी मुले, माझ्या नाते तुटले, रिश्ते तुटले, सगळं तुटलं माझं, आणि आज मी एकटी, आज या मैदानात मी एकटी आहे. आता ही लोक खाली करायला आलेली आहेत, कुठे जाऊ मी वाजता घर विकून टाकलेलं आहे. किती वर्ष झाली? तो 2 रूम था, एक मोबाइल चालू है, 2 रूम है, 2 जन बिल्डर से डिस्प्यूट है, हम लोग चाहते हैं. अरे बघा तुम लोग अभी कौन देते? अभी इतने साल से वो लोग पत्र व्यवहार कर रहे हैं. आणि एक दुसरी गोष्ट सांग, दुसरी गोष्ट, दुसरी गोष्ट ऐक ना, माझ्याकडे ऐका विरोध पाटील एक मिनिट, ठीक आहे माझं म्हणणं बरोबर. ऐक ना, 3 वर्ष मी काय बोलली सोसायटीला की ऐका ना, मी बोलली की विनोद पाटलांचं जे काय असेल ते मी भरायला तयार आहे, थोडं थोडं, आणि पाणी मला सुरू करा, मेंटेनन्स सुरू करा, कारण तुमच्यात मी राहणारी आहे. तू समोरच्या व्यक्तीने काय सांगितलं की तुझ्या नावावर नाही, तुला नाही देणार, हा, या भाषेत तिने मला धुडकावून दिला. ठीक आहे, मी 3 वर्ष पाणी दुसऱ्याकडून पिते, मी राहते का? माझा रूम म्हणूनसाठी मी राहते, हा, पैसे भरले त्या लोकांना, 5.5 लाख रुपये माझे त्यांच्या अंगावर आहेत, त्या गरीबाचे आहेत ना, पण मी मागायला आली का तिकडे? मरते ना इकडे, मागून मागून कंटाळली, मागून कंटाळली. खूप पत्रव्यवहार चालू आहे, असं नाही दादा, यांचं चालू आहे पत्रव्यवहार. आज पोलीस चौकीत केस टाकली, नाही मला कोणी मदत विषय असा केली. आहे ना की त्यांची जी बाजू आहे ना, त्यांची बाजू पण आपल्याला जमीची बाजू आहे, त्यांच्याकडे कोर्टाचा आदेश आहे, हा ऑर्डर आहे त्यांच्याकडे, ऑर्डर आहे, ते मंडल आणि अधिकारी आता आलेले आहेत. इथे काय आहे माहितीये का? इथे काय आहे माहितीये? इथे आहे ना नंबर, ह्या त्याने जो रूम घेतलाय ना तो आपल्या ह्याच्यात येत नाहीये. ही बिल्डिंग त्याने रूमाचा जो पत्ता आहे ना दीपकचा, दुसऱ्या ह्याच्यात आहे. कोर्टातून नोटीस दिली ना, दुसरा पत्ता आहे आणि हा पहिले एक नोटीस दिली पाहिजे हे फक्त त्याने निघून दिलेला आहे. खरा पत्ता आहे ना आपल्या सर्वांचा डीएम ऑर्डर मध्ये बघा. ऐका मॅडम, अग्रीमेंट वरून ऍड्रेस आहे. हे बघा ही कोर्टाची ऑर्डर आहे, डीएम ऑर्डर आपल्याकडे, ही त्यावरती पण बघा. आम्हाला मान्य आहे, ती दिले ते आम्हाला मान्य आहे, परंतु ही राखून आमचा सर्व नंबर एवढा सांगते. ऐका ना, माझा आता बोलू नका तुम्ही. सर्व नंबर आहे, सर्व नंबर जो आहे ना, आणि तिथे जे रूम नंबर आहेत ना, सोनू बाजूला आहे का तू? इथे आहे ना, इथे सर्व नंबर जो आहे ना, याच्यात आमचा जो बसतोय ना दीपकचा रूम याच्यात नाही आहे. हे पत्र आहे ना, तुम्ही तिकडे जाऊन चेक करा ना, त्याच्यानंतर माझ्याशी येऊन उभे राहा. मला बोलायला नाही दिलं. ह्या लोकांनी माझ्या पाठी भीती पाठवली आणि मारून टाकली मला. पुढे बोलायचंच नाही. ही बोलल्यानंतर ही प्रेशरने मरून जाईल करून ठेवलं ह्या लोकांनी. हे तुम्हाला लोकांनी खरं पटेल? एक कान पडत मारली तर कोणतरी म्हणेल. झालं तुमचं? ही अशी कंडिशन मध्ये मी जगते इथं. ऐका, झालं तुमचं? नोटीस आल्यानंतर तुम्ही डीआरटी मध्ये जायचं होतं, हे करण्यापेक्षा आहेत ना ते तुम्हाला नाही मला भेटलं. मान्य आहे. जे आता कोणाचं खरं होतं ते मला बघायचं आता. हा, ऐका. मी मैदानात उतरली, कोणाचं खरं होतं ते मला
मला आता बघायचं आहे. ऐकायचं. बस मी सील बाकी करणार. मला काय नाही एक बघायचं महिना आता. तुमच्याकडे असेल तुम्ही DRT जायचं सोनू पुढे सोनू जायचं, मला काय पकडायचं नाही. जायचं, करायचं. एक महिना बाजूला हो तुमच्याकडे. बाजूला हो तू तिकडे. हो पण त्यांना नोटीस कारण पाठवलं मी का अगोदर 2001 सालापासून नोटीस मी काय बघत त्यांना आहे? पाठवलं माझ्या जीवाला का काय किती महिने अगोदर मी त्यांना 2/12 दिलेली. किती पाठवले? एक महिनापर्यंत काय प्रॉपर्टी केलं? कोण कोणाच्या उरावरनी नेत नाही. प्रॉपर्टी इथे राहते. 2 बांबू आपल्या संघात जातात एवढं मला माहितीये. बाकी काही मला माहिती नाही. तुमचा विषय तुमची तुमचा विषय नाहीये. तुमचा विषय नाहीये. माझा विषय नाही मिळत. आमचे विषय आहेत हे. तुमच्या विषयी बद्दल बोलत नाही. आता तुझं म्हणणं काय काय माझा तुम्ही हे म्हणणं कारवाई नाही केली तर तुम्हाला कोर्ट तुमच्यावर कारवाई करेल. तो विषय मला नाही मिळत. मला एवढंच बोलायचं आहे. दीपेश ऐका मॅडम, तुम्हाला काय कागद आहेत ना, दीपेशने माझ्या बरोबर यायचं आणि हे कागद मिळवायचे की खरोखर तुझा पत्ता जो दिलाय ताई तो सगळं नंतरचा विषय आता इथे त्यांच्याकडे ऑर्डर आहे त्याचं काय ते बोल करणार नोटीस पहिली पण दिली होती ना मग त्याच वेळेला बसायला पाहिजे होता गोष्टी आता. काय नाही खाली करायला देणार. दीपेशला समोर घेऊन ये तेव्हा रूम खाली करेल. नाही रूम आज खाली दीपेशला होणार समोर घेऊन या. कोर्टाची ऑर्डर आहे. दीपेशला घेऊन या. रूम खाली होणार कोर्टाची ऑर्डर तुम्ही आहे. खाली करू शकता रूम पण दीपेशला समोर जेव्हा आणाल माझ्या त्या वेळेला तुम्हाला रूम खाली करण्याचा चोरीचा आरोप तुमच्यावर टाकला. इव्हन समजा? कोण आहे दीपेशला समोर घेऊन या माझ्या आणि मालकाला बोलवा त्याच्यानंतर तुम्ही माझ्या मॅडम. रूमात आतमध्ये शिरायचं त्याच्या मॅडम, आधी मॅडम. शिरायला देणार नाही. मालकाला हा. बोलवा जो मालक आहे त्याला घेऊन दोन यायचं. असेल आम्ही कोणी शोधणार मला माहिती नाही. प्रॉपर्टी सील करणार फायनल तुम्ही त्यांना कागद समजा चुकीचे नाही दिलेले तर आहे. मला जास्त घाबरायची गरज नाही. ऐका इथे मला कागद जास्त चुकीचे पोलीस दिलेले प्रोटेक्शन मागावं लागेल. तुम्ही तुमच्या कागद चुकीचं सगळ्यांना माहिती आहे. थोडी सिरिकमेंट नाही का? सगळ्यांना माहित नाही. पोलीस प्रोटेक्शन अरे बरं, हा आपण नंबर कशासाठी दिलाय आलो ना. माहितीये मॅडम आपलं येण्यामागचं कारण काय आहे? सर्वे नंबर की तुमच्याकडे सर्व तीन नंबर केस आणि आहे. मला रूमाचा नंबर दिलाय ना. नाही करायचं ती एक पेंडिंग महिना केली वेळ आहे. असला ना तुमच्याकडे त्यावेळेस मग तुम्ही सर्वांनी नाही काय सगळं करताना पोलिसांची दखलच घेत नाही हो. त्या बिचारांनी पोलीस स्टेशनला जाऊन DRT आहे ना आपलं नाही डीआरटी मध्ये नाही गेली त्यांची चूक आहे पण पोलिसांनी पण त्यांना मदत नाही केली ना. किती अर्ज आहेत पोलीस स्टेशनला विनोद पाटीलच्या विरुद्ध काहीच घेत नाही पोलीस ऍक्शनच घेत नाही हो. बोलते ना त्यांना, माझ्या समोर या. जे थकबाकी नाही, असेल मी तुमचा विषयच करते. नाहीत ना मॅडम आम्ही आता तुम्हाला तुम्ही कुठे यांना बोलतोय समजवा आम्ही यांना तुम्हाला बोललो बघा सांभाळायचं. कोर्टाचा आदेश आहे कोर्टाचा अवमान आपण करूच शकत नाही, नाही नाही. प्रश्न देत नाही. दीपेशला घेऊन मैं या. आपको क्या बोला पहिला कोर्ट का आपका आदेश दिला तो तुम्ही नव्हता तुम्ही असता तर विषय मी मिटला. ट्रॅफिक मध्ये अटकले आता ट्रॅफिक जे भरपूर आहे आपल्याकडे नाही तुमच्या या विषयात तुम्ही दीपेशला घेऊन या. त्याच्यानंतर मी खाली आता जायला सांगा यांना पास लावून समजवा मला आहे करेन. ना एक तर मी 2001 सालापासून मी कंटाळलेली बाई आहे. जर तुम्ही माझ्यावर प्रेशर केलात फास लावून मरेन ना तुमची नावं सगळी पुढे टाकेल. एवढं लक्षात घ्या का कारण हे चुकीचं आहे. दीपेशला घेऊन या. कोर्ट पण असू दे नाही ते कोणी असू दे दीपेशला घेऊन यायचं. दीपेशने केलं ना मग दीपेशला इथे घेऊन या. रात्री 11 वाजता ना तुमची रजिस्ट्रेशन होऊ शकतं. मी बाई गेलेली तिकडे 5 वाजता ना तुमचं ऑफिस बंद होतं आणि 11 वाजता ना तुमचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. मी पण रजिस्ट्रेशनलाच गेलेली होती ना. मी कशाला गेली होती रजिस्ट्रेशन साठी गेली होती ना मी. मग माझं का नाही झालं? एक मिनिट थोडा वेळ देऊन आपण काय पर्याय काढू शकतो वेळ द्या ना थोडा. हे आता अगोदर सांगितलं असतं ठीक आहे ना फायनल ऑर्डर आहे पण थोडंसं ऍडजस्ट आपण एक मॅडम करू शकतो थोडंसं वेळ तेवढी आपण देऊ शकतो म्हणतात एक आज सील केल्यानंतर एक महिन्याची मुदत असते ना त्यांच्याकडे